आता बघा हे बैल आपलं कोरेगाव स्वामीवर आपण पळालो. स्वामीवर आम्ही 4 नंबर केला होता हिंदकेसरी मैदानला. ओके. आणि पुष्यगावला आपण 7 नंबर केला होता. हिंदकेसरी 2 वेळा आपण हिंदकेसरी ह्या बैलावर झालो. आणि आमच्या घरी आमचे चुलते असतात आणि सुरुवातीपासून आमच्या बाबांची आणि चुलत्यांची एक हाऊस आहे ती आम्ही जोपासतोय. 100% अनुभव चांगला आहे. गोवंश किंवा हे असे गुरं वगैरे हे सगळं सांभाळणं अतिशय चांगलं आहे. पण मी ह्याच्यातून 2 वर्ष बघतोय ना, ह्याच्यातून मी असं सांगेन, मी सल्ला देणार नाही पण एक सूचना करू शकतो की सर्वांनी कामधंदा सांभाळूनच हा क्षेत्र सांभाळा. नमस्कार मित्रांनो, आज माझ्या सोबत आहेत सतीश भाऊ आमरे आणि त्यांचा हिंदकेसरी लक्षा हा देखील आज आपल्या सोबत आहे. तर याचा थोडासा प्रवास आपण जाणून घेणार आहे. सतीश भाऊ, पहिलं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये तुमचं. लक्षाचा स्वभाव आणि लक्षाचा स्वभाव आहे ना साहेब, जरा रागिष्ट आहे, मारका आहे. आम्ही त्याच्याजवळ सावध राहूनच सगळ्या गोष्टी करतो. आणि याची खरेदी कुठून केली होती तुम्ही? याची खरेदी माझे एक महेश पाटील आणि वारुंजीतले सारंग पाटील हे माझे मित्र आहेत. आम्ही असंच गेल्या वर्षीचं मैदान आम्ही विचार केलेला, म्हटलं आपल्याला बैल घेणं गरजेचंच आहे. तर आम्ही तिथपर्यंत पेठपर्यंत पोचलो. पेठपर्यंत गेल्याच्या नंतर मग माझे मित्र बोलले, भाऊ माझा बैल आहे, तुम्ही बिंदास घेऊन जा. त्यांना म्हटलं बिंदास नको, पण व्यवहाराचं काय असेल ते आपण व्यवहार करू आणि घेऊन जाऊ. तर आम्ही साधारण व्यवहार करून बैल आणला आणि बैलांना चांगला परफॉर्मन्स आजपर्यंत आपल्याला दिलेला आहे. कितीपर्यंतची खरेदी काय? साधारण 3 लाखाच्या आसपास खरेदी आहे. आणि आता किती दाती आहे त्याचं? 6 दाती आहे. पूर्ण बैल झालेला आहे, पण तो अजून त्याच्यात धमक आहे तशी. आता हा कुठे कुठे मोठ्या मोठ्या मैदान पाहिला आणि कुठल्या याच्यात राहिलाय? आता सीझन आपल्याकडे नसल्यामुळे बैल हा वरती असतो वारुंजीत. आणि वारुंजीत बैल आतापर्यंत 6 मैदाने गुलाबात राहिलेला आहे तो बैल. कोणती जरा एक ती सातेवाडी म्हणून आहे, हजार मच्छी वगैरे आहेत. या 2-3 मैदानात तो गुलाल केलेला आहे. तुम्ही ह्याला खरेदी करायच्या आधी कुठे पळताना वगैरे बघितलं होतं किंवा कसं? हे ना, आम्ही मोबाईललाच बघितले होते, पण मित्रांना शेवटी मित्रांचा विश्वास पण महत्वाचा असतो. बरोबर. तो मित्रांच्या विश्वासावर आम्ही घेतलंय, पण विश्वास पूर्ण झालेला आहे 100%. अगदी आम्ही खुश आहोत त्या वेळेला. हो. आता वर असतात कोकणात सुरू होते, मग तुम्ही आता कोकणात मैदानाला इकडे खेळणार? आता जेव्हा मैदान आपली पूर्ण चालू होईल तेव्हा बैल येईल. आज परत बैल वरती जाणार आहे आणि जेव्हा मैदान चालू होतील तेव्हा 100% बैल खालीच राहणार आपल्याकडे. आता आपल्या दावणीला किती बैल आहेत? माझ्या दावणीला आता 2 बैल आहेत. एक गोट्याबाई म्हणून आहे, त्यांनी केरवात 1 वर्षापूर्वी 1 नंबर केलेला आहे केरवात. बरोबर. आणि लक्षाने गेल्या वर्षी आपल्याला 3 गुलाल दिला नाही ते येऊन कोकणात. हो, कोकणात. आमच्या घरी आमचे चुलते असतात आणि सुरुवातीपासून आमच्या बाबांची आणि चुलत्यांची एक हाऊस आहे ती आम्ही जोपासतोय. आमचे हे भाऊ आहेत आणि आमचे सहकारी मित्र सगळे आहेत. हे प्रीतेश आंबरे, ऋषिकेश, दीपक शेठ, बंटी चव्हाण, अजून देसाई, राकेश आंबरे वगैरे सगळे आमची मित्रमंडळी सगळी आहे. ते चांगलं सहकार्य असतो म्हणून आम्ही इथपर्यंत टिकून आहोत. आता तुम्ही लोट्यात म्हणलं सतीश भाऊ, तुमचं मोठं नाव आहे, तुमचे अनेक बिझनेस आहेत आणि ह्या क्षेत्राकडे वळण्याचं कसं काय, म्हणजे आवड कशी काय निर्माण झाली तुम्हाला? काय असतं, एक बाबांची आणि चुलत्यांची पूर्वीची हाऊस, एक आमच्या भावाला पण हाऊस होती. म्हणून आम्ही म्हटलं बिझनेसच्या जागेवर राहायला पाहिजे. बैलगाडी क्षेत्र कोकणात चालू झालंय, सगळ्यांना सहकार्य केलं तर अजून मोठ्या प्रमाणात होईल आणि आपण तसे मैदान सुद्धा घेतो वरती. नक्कीच. आता तुम्ही गेल्या वर्षी किती मैदानं गेलीत खेड्यात? कारण खेड्यात खूप मैदानं झाली. त्याच्यामध्ये माझ्या वैयक्तिक नियोजनात 3 मैदानं झाली. हो. काय सांगाल या बैलगाडी क्षेत्राकडून तुम्हाला काय नवीन अनुभव मिळाला किंवा काय? 100% अनुभव चांगला आहे. गोवंश किंवा हे असे गुरं वगैरे हे सगळं सांभाळणं अतिशय चांगलं आहे. पण मी ह्याच्यातून 2 वर्ष बघतोय ना, ह्याच्यातून मी असं सांगेन, मी सल्ला देणार नाही पण एक सूचना करू शकतो की सर्वांनी कामधंदा सांभाळूनच हा क्षेत्र सांभाळा. कारण हे मी हक्काने सांगू शकतो सगळ्यांना. गप काय आता तुम्ही म्हणताय कामधंदा सांभाळून, म्हणजे तुम्हाला
काय एका मैदान जायचं असेल तर भाऊ किती खर्च असतो काय? साधारण खर्च हा खर्च आहे. पण तुम्ही विचारताय म्हणून मी सांगतो, नाही तर आजपर्यंत आम्ही कुठे खर्च सांगत नाही. हा पण कमीत कमी आपल्या कोकणातल्या मैदानाला 6 ते 7 हजार रुपये कुठे गेले नाही कमीत कमी. नाही म्हणजे तुम्ही जसं म्हणलात ना की आता हा प्रश्न विचारला म्हणजे की कामधंदा सांभाळून करायला पाहिजे, कारण दर मैदानाला 7,000 खर्च करणं बरोबर. थोडीशी अवघड गोष्ट आहे. प्रत्येक गुलाला राहील की नाही हे माहित नाही. त्यासाठीच मी पहिला एक शब्द वापरला, सगळ्यांनी हा क्षेत्र सांभाळा नक्कीच, पण कामधंदा सांभाळून करा. आपल्या सोबत आहेत ज्यांच्याकडून सतीश भाऊ यांनी बैल खरेदी केला, सारंग पाटील सर. जरा तुमचा आम्हाला ओळख करून द्या. माझं नाव सारंग पाटील वारुंजी. असा हा बैल माझ्या वडिलांच्या नावाने पळत होता, भगवान पाटील वारुंजी म्हणून. त्या नावाचा बैल येऊ गाडला आणि त्या नावाचं उल्लेख करून बैल आता सतीश भाऊ आंबरे आवश्यक यांच्या नावानं आता बैल फुल फॉर्मला पोहतोय. आधी तुमच्याकडे कोणकोणते हे झाले बैल झालेले आहेत? बैल तशी भरपूर 5-7 बैल झाली तर, पण ज्यानं नाव केलं तर हा एकटाच. हा, काय सांगाल ह्या बैलाला तुम्ही तुमच्या इथून गेलाय की तुम्ही खरेदी केला होता? आपण खरेदी केला बैल होता. कसा आहे याचा तुम्ही सांभाळ केलाय? काय सांगाल याची खासियत काय सांगाल आम्हाला? खासियत म्हणजे तो वैकीच्या मात्र कधी शे घालवत नाही. हा जी त्याला वैर वगैरे टाकते त्याला काय असं ते कधी शे घालवत नाही. पण तो गटाला वगैरे असं मार खाल्ला ना, बैल लय चिडतो बैल. त्याला असं कुठं जाऊ कुठं नाही असं त्याला होतं. ते मला पण मारा कमी जास्त होत नाही. त्याला समज त्याला म्हणजे असं आपल्याला मारलं कोणी किंवा काय, त्याला मारत नाही काय नाही असं नाही. ते शांत बैल एकदम आहे. पण त्या गटाला मार खाल्ला की तो कोणाचा ऐकत नाही. पळ कसा आहे त्याचा? पण आपला बैल दोन्ही खाली पोहत होता. आता एखादी आता डावीनं आतनं बाहेरनं बैल फुल स्पीडनं पोहतोय. आता बघा हे बैल आपलं कोरेगाव स्वामीवर आपण पळालो. स्वामीवर आम्ही 4 नंबर केला होता हिंदकेसरी मैदानाला, आणि पुष्यगावला आपण 7 नंबर केला होता. हिंदकेसरी 2 वेळा आपण हिंदकेसरी ह्या बैलावर झालो. आणि एकमेव बैल असा की आमच्या वारुंजीत की डबल हिंदकेसरी हा हे झालाय म्हणून. त्याच्याऐवजी आमच्या गावात कुठला बैल झालेला नाही हिंदकेसरी. एकमेव बैलाचा हिरो लक्ष म्हणून. बैलाची खासियत कशी, आपला पहिला फेरा बैल मापाटापात काढतो, 2 उड्या कमी वेळा काढतो. पण दुसऱ्या फेऱ्याला कोणीतरी विचारायचं नाही की लक्ष कमी पडेल म्हणून. कुठला पण बैल घाला त्या दुसऱ्या फेऱ्याला लक्ष त्याला 2 उड्या वाढून पळणार. ही बैलाची खासियत आहे. एक फेरा झाला ना, दुसऱ्या फेऱ्यात 3रा टाका 4था टाका बैल वाढून पळणार. पहिला फेऱ्याला तो 2 उड्या कमी पळतो बैल, दुसऱ्या फेऱ्याला त्याला कोणाच ऐकत नाही. त्याचा आहार कसा असतो? म्हणजे आहार बघा 2 टाइम त्याला आता आहार आहे. मका चुनी, डाळ, उडीद चुनी, हरभरा, शेंगदाणे पेंट वगैरे असं घरगुती त्याला सगळं खाणं आहे. बाकी दुसरं बाहेरचं कुठलं खाणं नाही त्याला. लक्ष्या म्हटलं की तुम्हाला एखादी आठवणीतली स्पर्धा कोणती येते की लक्ष्या एक तुम्हाला आठवते ती लगेच? सातेवाडी. हा, काय झालं होतं? 3 चकडं मोडलं होतं. लक्षानं तांदूळवाडीत साबण पोहत 100 साबण. तेव्हा गटाला आपण चकडं मोडलं, सीमेला वर जाऊन डांबाला गाडी चटली तिथं चकडं मोडलं. फायनलला खाली जाताना चकडं मोडलं. दुसऱ्याला मागून घेतलं. आम्हाला बक्षीस भेटलं 11,000 रुपये आणि 26,000 रुपये पैसे दिले चकडवाल्याशी. असं झालं. ती मैदान आठवून काय आठवून राहिलं बैलाचं. कोकणातलं मैदान आता तुम्ही बघताय, काय सांगाल कसे आहेत कोकणातली मैदान चालू आहेत किंवा कसा पळतो इकडे आता कोकणात? गेल्या वर्षी चांगला पळाला, काय सांगाल हे कसा पळतो? गेल्या वर्षीपेक्षा 2-3 गोल ह्यावेळी जास्त बैल गेला. एवढी अपेक्षा बैलाकडे आहे, ते बैल ते करून दाखवलं. तेवढं त्यात दमत आहे आणि आमच्या मालकात पण आम्हाला दम आहे. हा सतीश भाऊ आपल्याला मगाशी म्हणाले होते की यांच्या दावणीचा दुसरा गोट्या भाई, काय सांगाल गोट्या भाई बद्दल? गोट्या भाई आम्ही 2 वर्षापूर्वी घेतला आणि त्याचं नियोजन लावलं. एक देसाई आमचे आहेत, अमर आमरे आहेत, आणि ठाकूरलेवाले आपले ते आदी ठाकूरली एक्सप्रेसच्या नियोजनाने आपण हा बैल आपण घेतलेला आहे. ऍक्च्युली हा नाशिकचा बैल आहे. आणि गेल्या वर्षी आम्हाला त्याने आणल्या 1 नंबर करून दिला. ठाकूरलेवाला शंकर आणि गोट्या याच्यात आम्ही एक जरी गुलाल भेटला तरी आम्ही त्याच्यात खुश आहोत. कुठच्या मैदानात गेला होता? टेरवच्या मैदानात. स्वभाव पण आता ह्या वर्षीचा रागिष्ट आलाय, त्यामुळे त्याला सावध राहूनच आम्ही हे करतो. रागिष्ट आहे पण भरपूर. याची खरेदी कशी झाली होती किंवा याची खरेदी आम्ही 2 लाखाच्या आसपास खरेदी यायची. कुठे घेताना कुठे बघून घेतला? आम्ही टेरवातला मैदान आम्ही आणला, त्याच्यानंतर खरेदीच्या ह्याच्यावर बोलून आणलं होतं, पण तिथेच आम्ही खरेदी केली. तो मैदान झाल्यावर मैदानात चांगला पळाला. हो. अजून काय सांगणार? गेल्या वर्षी तरी सलग 7-8 महिन्यांत तरी आम्हाला त्याने कधी नाराज म्हणून केलं नाही. म्हणजे जरी दुसऱ्या गाडीत मार खाल्ला तरी ह्यानं गट तरी काढायचा. जरी असं हसत आलो तरी हसत जायचो घरी.
म्हणजे सेमीला व्हायचं कधी 19-20 व्हायचं सगळ्यात मारबीर खायचो पण कधी नाराज म्हणून केलं नाही त्याने गटाला एखाद्या आठवणीतलं मैदान काय सांगायला असं? आठवणीतलं असं म्हणजे संगमेश्वरला आम्ही लक्षाला पायरा केला होता वरून आपलं देवरुखचं मैदान झालं देवरुखचं बघा मैदान. सिंधू रत्नागिरी ते मैदान झालं तेव्हा दिवशी आम्हाला त्याच्याकडून अपेक्षा होती पण याने 14व्या गटात गाडी यायची होती आणि त्याची गाडी 4थ्या का 5व्या गटात काहीतरी होती पण त्याच्याकडून अपेक्षा होती पण त्यानं मार खाल्ला होता गटाला आणि ह्यानं तिथं गट काढला होता अंतरंग काढला होता अगदी उभा राहून. असं संपूर्ण सतीश भाऊंची ही दावण आहे आणि आता ते यावर्षी देखील त्यांच्या नियोजनात भरपूर मैदान आपल्याला पाहायला मिळतील आणि मैदान आणि त्यांच्या या धावणीला देखील मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद. तुमच्या पण चॅनलला शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. थँक्यू. धन्यवाद.